नायलॉन मांजाच्या मदतीनं प्रतिस्पर्ध्यांच्या पतंग कापून काटे असा जोरात जल्लोष करणं खूप आनंददायी असतं, पण त्याचवेळी कळत नकळतपणे अनेक मुके जीव जखमी होतात. याचं अनेकांना भानही नसतं. मांजात अडकून दरवर्षी अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. नायलॉन मांजाची पतंगबाजी अनेक पक्ष्यांच्या जीवावर उठली आहे. सध्या दोरा वापरून पतंगबाजीचा आनंद लुटावा असं आवाहन पक्षीमित्र आणि पर्यावरण प्रेमींकडून केलं जात असताना, मांजाचा दोरा वापरून पतंग उडवीत असताना याच मांजाच्या दोऱ्यामुळे कळमनुरी येथील ईश्वरी गोपाल जाधव ही 13 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांनी जखमी झाल्याची घटना आज 9 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कळमनुरी येथील मोठा मारुती मंदिराजवळ या मुलीचं घर आहे. घरून शाळेकडे जात असताना मांजाचा दोरा वापरत पतंग एक मुलगा उडवत असताना हाच मांजाचा दोरा पायाला अडकल्यानं पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या मुलीच्या पायाला तब्बल 13 टाके पडल्याची माहिती मिळाली असून मांजा विक्रेत्यावर कारवाई कधी होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. मांजा विक्रेत्यावर कारवाई करणार असल्याचा गाजावाजा केला जातो, पण कळमनुरी शहरात अनेक ठिकाणी मांजा दोरा सर्रासपणे विक्री सुरू असल्याचं उघडकीस आलंय. मांजा दोरा विक्रेत्यावर कधी कार्यवाही होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.